So today we are going to start with the amines PYQ. Question काय आहे बघा पहिला, identify the product B. Identify the product B in the following sequence reaction. आता product B हा काय आहे, इथेन नायट्राइल. इथेन नायट्राइल म्हणजे कोण असतं, CH3C ट्रिपल बॉन्ड काय असते तर N. हा इथेन नायट्राइल आहे. SnCl2 प्लस HCl म्हणजे हा काय प्रोड्यूस करणार आहे तर नॅसंट हायड्रोजन. बरं, रिएजंट बघून आपल्या लक्षात यायला पाहिजे की ही रिएक्शन कोणती आहे, तर ही स्टीफन्स रिडक्शन रिएक्शन आहे अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये, ज्यामध्ये हा C ट्रिपल बॉन्ड एंड मध्ये CH आणि काय ऍड होतं तर NH ऍड होत. सो त्याप्रमाणे इथं काय येणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय येणार आहे NH. हा 2 मिनिट भेटू भिजतो. CH डॉट काय येणार आहे तर NH. CH डबल बॉन्ड NH डॉट काय असणार आहे तर HCl. इथं काय असणार आहे तर हा ऍसिड अल्ड इमाइन आहे. कसला इमाइन आहे, ऍसिड अल्ड काय आहे तर इमाइन. सो आता हा जो ऍसिड अल्ड इमाइन आहे ह्याचं फर्दर हायड्रोलायसिस करतो. CH3 CH डबल बॉन्ड काय आहे NH डॉट काय आहे HCl. ह्याला वॉटर बरोबर ट्रीट करतो H2O. आता H2O बरोबर ट्रीट करताना हा पूर्ण ग्रुप रिमूव्ह होणार आणि इथं काय येणार आहे तर ऑक्सिजन. सो इथं काय येणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड, इथं काय येणार आहे तर O प्लस बाय प्रोडक्ट काय असणार आहे तर NH4Cl. सो हा ऍसिटाल्डिहाइड फॉर्म झाला. कोण फॉर्म झाला, ऍसिटाल्डिहाइड. कॉमन नेम IUPAC नेम याचं काय आहे तर इथेनॉल. काय फॉर्म झाला, बाय प्रोडक्ट आहे का NH4Cl आहे. सो ऑप्शन कोणता येणार आहे, डी. ऑप्शन कोणता येणार आहे, डी. लिहून घ्या. एक ज्यांचं नाही लिहिलेलं त्यांनी लिहून घ्या आणि ज्यांचं झालंय त्यांनी पुढचं क्वेश्चन सॉल्व्ह करा. ज्यांचं झालंय त्यांनी पुढचं. आयडेंटिफाय द सेकंडरी अमाइन फ्रॉम द फॉलोविंग. मी तुम्हाला कालच सांगितले सेकंडरी अमाइन साठी 1 N असतं, टर्शरी अमाइन साठी 2 N असतात आणि प्रायमरी अमाइन असेल तर काय N वगैरे नसते. तुम्हाला स्ट्रक्चर काय करायला पाहिजे तर ड्रॉ करायला यायला पाहिजे. आपण नाहीये अजून त्या लेवलला गेलेलो. बेटे आम्ही आई पॅक करू जल्दी. कस काय हॅलो हा बोला. आयडेंटिफाय द सेकंडरी अमाइन. बघा काय आहे, कोणता येणार आहे सेकंडरी अमाइन. 2 मिनिट बसतो. आयडेंटिफाय द सेकंडरी अमाइन. कोणता आहे बघा सेकंडरी अमाइन, फिनिल मिथेनामाइन. फिनिल मिथेनामाइन म्हणजे हा C6 काय आहे तर H5, इथं CH2 आहे आणि ह्यालाच काय आहे तर NH2. म्हणजे हा प्रायमरी अमाइनच आहे. ऍक्च्युली सॉरी, हा प्रायमरी नाही, हा सेकंडरी कार्बन आहे. पण हा जो नायट्रोजन आहे हा प्रायमरीच आहे, कारण का एकच कार्बन जॉईन आहे. त्यानंतर ना N डॅश मिथिल इथेनामाइन. N डॅश मिथिल इथेनामाइनला काय असणार आहे, इथेनामाइन आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 इथं N आणि त्याला मिथिल ग्रुप आहे CH3. हा कसला अमाइन आहे, सेकंडरी, कारण त्या नायट्रोजन किती अल्किल ग्रुप जॉईन आहेत तर 2. सो N मिथिल काय असणार आहे तर इथेन अमाइन. आलं का लक्षात, N मिथिल इथेनामाइन. N, N डाय मिथिल इथेनामाइन म्हणजे काय असणार आहे, इथेनामाइन म्हणजे CH3 काय आला CH2 आणि इथं N, इथं पण CH3 असणार आहे आणि इथं पण काय असणार आहे CH3. टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइनला 2 असतात, प्रोप डॅश 2 डॅश EN डॅश 1 डॅश इमाइन हा प्रायमरी अमाइन आहे, पण अलिलिक अमाइन आहे. आपण काल बघितलं अलिलिक अमाइन. बरं ठीक आहे, हे लिहून घ्या अलिलिक अमाइन, नंतर सांग. हे स्ट्रक्चर्स लिहून घ्या. What is the number of moles of hydrogen atom
required to reduce 1 mole of nitroethane completely using T9HCl. हा प्रिपरेशन ऑफ अमाइन आहे. काय आहे? प्रिपरेशन ऑफ काय आहे? अमाइन. ह्या प्रिपरेशन ऑफ अमाइन मध्ये नायट्रोइथेन कोण असतो? तर नायट्रोइथेन, आता इथेन तर मी डायरेक्ट ठीक आहे. CH3 सिंगल बॉन्ड काय असते? CH2 सिंगल बॉन्ड NO2. ह्याला आपण कालच एक घेतलेलं, किती नॅसेंट हायड्रोजन घेतलेले? 6 नॅसेंट हायड्रोजन घेतलेले. किती नॅसेंट हायड्रोजन घेतलेले? 6. आता हे 6 नॅसेंट हायड्रोजन कोण देणार आहे? तर टीन प्लस HCl. टीन प्लस ऍसिड मेटल ऍसिड मिक्सचर आहे हा. मेटल ऍसिड मिक्सचर नॅसेंट हायड्रोजन प्रोड्यूस करतो. बरं 6 का लागणार? तर हे 2 ऑक्सिजन रिमूव्ह होणार, तिथं 2 हायड्रोजन येणार आहे. म्हणजे इथं काय येणार आहे? तर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड NH2 प्लस ऑक्सिजन 2 आहेत. 2 ऑक्सिजन आणि एका ऑक्सिजनला 2 हायड्रोजन, 2 ऑक्सिजनला 4, म्हणजे किती H2 येणार आहे? तर 2H2O. सो किती मोल लागणार आहे? व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन ॲटम रिक्वायर्ड टू रेड्यूस 1 मोल ऑफ नायट्रोइथेन? 1 मोल ऑफ नायट्रोइथेनला 6. 6 मोल ऑफ हायड्रोजन. किती मोल ऑफ हायड्रोजन? किती मोल ऑफ हायड्रोजन? 6. लिहिताय? रिएक्शन लिहून घ्या. ही का झाली आहे प्रिपरेशन मध्ये. क्वेश्चन्स रिपीट असतात. रिपीट म्हणजे पॅटर्न रिएक्शन रिपीट असणार आहेत, फक्त वेगवेगळे वे असणार आहेत त्यामध्ये. Which of the following is the correct order of increasing order of basic strength of compound? Basic strength of compound, increasing order. If you remember की सेकंडरी अमाइन्स हे काय असतात? तर मोर बेसिक असतात. त्यानंतर कोण असतात? तर टर्शरी अमाइन्स. त्यानंतर कोण असतात? तर प्रायमरी अमाइन्स. आणि त्यानंतर कोण असतात? तर अमोनिया. असं कोणतं ऑप्शन आहे का बघा? सेकंडरी अमाइन सगळ्यात जास्त बेसिक, आणि मग टर्शरी अमाइन किंवा प्रायमरी अमाइन. आता इथं जे आहे हा टर्शरी किंवा प्रायमरी टोटली पीकेबी व्हॅल्यू वरती डिपेंड राहत. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं सेकंडरी टर्शरी अमाइन येणार का प्रायमरी अमाइन येणार, हे जरा बोंबाबोंब आहे. हे इन केस ऑफ इथिल अमाइन हा व्हॅल्यू. जर इथाइल ग्रुप असला, अल्किल ग्रुप काय आहे? इथाइल. अल्किल ग्रुप काय आहे? इथाइल. तर सगळ्यात जास्त बेसिक सेकंडरी, मग टर्शरी, मग प्रायमरी, आणि मग काय येते? अमोनिया. आणि जर मिथाइल ग्रुप आहे, कसला ग्रुप आहे? मिथाइल. तर पहिला कोण असणार आहे? सेकंडरी अमाइन असणारच आहे. सगळ्यात जास्त बेसिक सेकंडरी अमाइनच असणार आहे. मग कोण असणार आहे? तर प्रायमरी अमाइन. मग कोण असणार आहे? तर टर्शरी अमाइन. आणि मग कोण असणार आहे? तर अमोनिया. मग कोण असणार आहे? मग कोण असणार आहे? अमोनिया. कोणता ऑप्शन येते सांगा मला, इथं आहे का असा कोणता ऑप्शन? ह्या सगळ्यात पहिला बघा की सगळ्यात जास्त बेसिक सेकंडरी अमाइन कशात आहे? कोणत्या ऑप्शन मध्ये सेकंडरी अमाइन सगळ्यात जास्त बेसिक आहे? सेकंडरी अमाइन म्हणजे NHCH3 ट्वाइस. सगळ्यात जास्त बेसिक कोणत्या केस मध्ये? डी. फक्त डी च्या केस मध्ये सेकंडरी अमाइन सगळ्यात जास्त काय तर बेसिक. सो तोच ऑप्शन येणार आहे. लॉजिक समजतं मी काय सांगितलं? सगळ्यात जास्त बेसिक कोण असतं? सेकंडरी अमाइन. का? तर आपण 2 इफेक्ट बघतो. सॉल्वेशन इफेक्ट एक बघतो आणि इंडक्टिव्ह इफेक्ट एक बघतो. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणते टर्शरी सगळ्यात जास्त बेसिक आणि अमोनिया सगळ्यात कमी बेसिक. आणि प्रायमरी अमाइन म्हणजे इथाइल कंडिशन्सला बघितलं तर सॉल्वेशन इफेक्ट ना सगळ्यात जास्त बेसिक अमोनिया आणि सगळ्यात वीक बेसिक कोण असतं? तर टर्शरी अमाइन्स असतात. ह्या दोघांचा कंबाइंड इफेक्ट जर घेतला, काय घेतला? तर सगळ्यात जास्त बेसिक सेकंडरी अमाइन. मग डिपेंड करणार अल्काइल ग्रुप कोणता आहे आणि पीकेबी व्हॅल्यू काय आहे. डिपेंडिंग अपॉन दॅट एकतर टर्शरी येईल किंवा प्रायमरी. आता इथं लक्षात घ्या की जर इथाइल ग्रुप असेल तर टर्शरी अमाइन मोर बेसिक असणार आहे, आणि जर मिथाइल ग्रुप असेल तर प्रायमरी अमाइन काय असणार आहे? मोर बेसिक. सेकंड टर्शरी आणि प्रायमरीची जी पोझिशन आहे त्यामध्ये पीकेबी व्हॅल्यू वर ना इथं काय म्हटलं, ही कसली ग्रुप असायला पाहिजे? टर्शरी इथाइल. आणि हा प्रायमरी काय असणार आहे? तर मिथाइल. इथं मिथाइलची रेंज आहे. सगळे कोण आहेत? तर मिथाइल. सो ऑप्शन कोणता येणार आहे? तर डी. येते लक्षात? येस ऑर नो? नेक्स्ट, identify the product. Identify the product B in the following sequence.
सांगू शकताय कोणती रिएक्शन आहे ती? सांगू शकताय? ॲनिलीन. ॲनिलीन म्हणजे कोण आहे तर C6H5 डॅश काय आहे तर NH2. त्याला आपण NaNO2 प्लस हाऊ मेनी HCl 2 टाइम्स HCl बरोबर ट्रीट करतो 273 केल्विन टू 278 केल्विन. मिळताना आपल्याला काय मिळतंय? अद्वैत आपला करा C6H5 N2 प्लस आणि Cl काय येणार आहे तर मायनस बेन्झीन डायझोनियम क्लोराइड NaCl आणि 2 टाइम्स काय येणार आहे तर वॉटर. आता हा जो बेन्झीन डायझोनियम क्लोराइड आहे ह्याला जर मी वॉर्म वॉटर बरोबर ट्रीट केलं, कोमट पाणी, वॉटर दिले ना, वॉटर आणि कोमट पाणी असते. हा, इथला N2 प्लस Cl कशाने रिप्लेस होतो तर OH. म्हणजे इथं काय येणार आहे तर C6H5 डॅश काय येणार आहे तर OH. फॉर्मेशन ऑफ फिनॉल. कसली रिएक्शन आहे ही? फॉर्मेशन ऑफ फिनॉल. काय फॉर्म होणार आहे? काय फॉर्म होणार आहे? फिनॉल. नोट डाऊन करा पटपट आवरा पट. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द अमाइन हॅव्हिंग हायेस्ट पीकेबी व्हॅल्यू. हायेस्ट पीकेबी व्हॅल्यू कोणाची असणार आहे? हायेस्ट पीकेबी व्हॅल्यू. हायेस्ट पीकेबी व्हॅल्यू. हायेस्ट पीकेबी व्हॅल्यू म्हणजे लोएस्ट बेसिक कॅरेक्टर. हायेस्ट पीकेबी व्हॅल्यू म्हणजे मग कोण असणार आहे लोएस्ट बेसिक इन नेचर? अरोमॅटिक अमाइन्स. कसले अमाइन्स? नॉर्मली जे अमाइन्स असतात अरोमॅटिक अमाइन्स हे सगळ्यात कमी बेसिक असतात, कारण त्याचा जो लोन पेअर आहे तो रेझोनन्स मध्ये बिझी आहे डोनेट करण्यापेक्षा. त्यानंतर जास्त बेसिक कोण आहे तर अमोनिया. आणि अमोनिया नंतर कोण बेसिक असतात तर अल्किल अमाइन्स. अमोनिया नंतर कोण बेसिक असतात तर अल्किल अमाइन. C6H5NH2. समजतंय? ठीक आहे, नो डाऊट. सगळ्यात जास्त बेसिक कोण असतात? सेकंडरी अमाइन्स. त्यानंतर डिपेंड करते प्रायमरी असणार का सेकंड. या केसमध्ये कोण असणार आहे? मिथिल अमाइन आहे तर प्रायमरी. मग कोण येणार आहे तर टर्शरी. आणि मग कोण येणार आहे तर अमोनिया. मग कोण असणार आहे सगळ्यात जास्त बेसिक? सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन कोण आहे? CH3 twice NH. CH3 twice CH3 twice NH. क्वेश्चन नंबर 19 आहे हा. Which from the following results in azo-coupling reaction? कोणती रिएक्शन azo-coupling देते? पटकन सांगा. बाहेरच आहे फोन. फोन बाहेरच आहे. Which of the following is a azo-coupling reaction? Azo-coupling reaction. azo-coupling reaction ला बेन्झीन डायझोनियम कोण पाहिजे तर क्लोराइड. आणि कोण पाहिजे तर अरोमॅटिक ग्रुप. कोणताही अरोमॅटिक ग्रुप कोण आहे? इथं OH पण असू शकतो किंवा NH2 पण असू शकतो. OH असेल तर ऑरेंज डाय देणार आणि NH2 असेल तर येलो डाय देणार. कोणता ऑप्शन येणार आहे? ऑप्शन बी. C6H5N2 प्लस Cl मायनस प्लस C6H5OH ही ॲझो कपलिंग रिएक्शन जी आहे ही कसला डाय देणार आहे तर ऑरेंज डाय. कोणता डाय देणार आहे? ऑरेंज डाय. कोणता डाय देणार आहे? ऑरेंज डाय. नेक्स्ट, which from the following compound is obtained when acetamide is warmed with bromine and excess of concentrated KOH solution? acetamide CH3C डबल बॉन्ड O. इथं काय येणार आहे तर NH2. हा acetamide आहे. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट केलं तर ब्रोमीन बरोबर ट्रीट केलं आणि KOH वापरलं. कोण आहे हा? हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन आहे. कसली रिएक्शन आहे? हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन. इथं KOH आपण किती घेतो? 4 KOH घेतो.
प्रोडक्ट होताना ब्रोमामाइड डिग्रेडेशन, डिग्रेडेशन म्हणजे हा सीओ ग्रुप काय होतो तर रिमूव्ह, सीओ ग्रुप रिमूव्ह झाला तर इथं मला मिळताना काय मिळतंय तर CH3 इथं काय येणार आहे तर NH2 प्लस इथं K2CO3 प्लस इथं 2 टाइम्स KBr काय मिळणार आहे 2 टाइम्स KBr कोण मिळणार CH3NH2 रिएक्शन लिहून घ्या ठीक झालं काय देणार C6H5N2 प्लस Cl मायनस इथेनॉल आहे काय आहे हा काय येते इथेनॉल C6H5N2 प्लस Cl मायनस ह्याला आपण ट्रीट कशाबरोबर करतो इथेनॉल CH3 CH2 OH CH3 CH2 OH काय आठवते लक्षात येते का बघा रिडक्शन आहे फॉर्मेशन ऑफ बेन्झीन आहे दो इथला CH2 आणि इथला OH आहे ह्यातला एक हायड्रोजन आणि ह्यातला एक हायड्रोजन किती हायड्रोजन रिमूव्ह होणार आहेत दोन म्हणजे हा इथेनॉल ऑक्सिडाइज होणार ऍसिटाल्डिहाइड मध्ये आणि हा डायएझो ग्रुप रिप्लेस होऊन हायड्रोजन येणार डायएझो ग्रुप रिप्लेस होऊन मग डायएझो ग्रुप रिप्लेस होऊन हायड्रोजन आला तर C6 काय येणार आहे तर H6 प्लस काय येणार आहे तर N2 प्लस काय येणार आहे तर HCl आणि प्लस हे बघा मी काय म्हटलं इथला हायड्रोजन आणि इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला म्हणजे इथं काय येणार आहे CH3 CH डबल बॉन्ड O रिएक्शन पार्ट असायला पाहिजे बघितल्या रिएजंट लक्षात यायला पाहिजे की रिएक्शन कोणतं आणि ते जेव्हापर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही तेव्हापर्यंत होणार नाहीये तर करायला पाहिजे म्हणजे सगळं ऑलमोस्ट आपलं ऑर्गॅनिक संपले 4 टॉपिक लक्षात ठेवा काय होणार आहे बेन्झीन C6H6 लिहा रिएक्शन लिहून घ्या C6H6 which from the following is the most stable species कालच्याच क्वेश्चन मधला एक क्वेश्चन आहे हा मोस्ट स्टेबल स्पीशीज मध्ये जर तुम्ही टर्शरी अमाइन बघितला तर त्याला 3 अल्काइल ग्रुप असतात सेकंडरी अमाइनला किती अल्काइल ग्रुप असतात तर 2 प्रायमरी अमाइनला किती अल्काइल ग्रुप असतो तर 1 आणि अमोनियाला एकही अल्किल ग्रुप नसतो सगळे हायड्रोजन असतात आता स्टेबिलिटी डिपेंड करते की त्यांना H+ आयन घेतला ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे बॉन्ड पेअर NH+ हा NH काय येणार आहे तर प्लस हा NH काय येणार आहे तर प्लस आणि हा पण NH काय येणार आहे तर प्लस सॉरी इथं हायड्रोजनच आहे इज H आल्यामुळे जी पॉझिटिव्हिटी डेव्हलप झाली ती पॉझिटिव्हिटी काय व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे तर स्टॅबिलिटी अचीव्ह होणार आहे तर टर्शरी अमाइन मध्ये किती अल्काइल ग्रुप आहे 3 जे स्वतःची शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडे काय करतात शिफ्ट येते का लक्षात येस और नो मग स्टॅबिलिटी कोणाची जास्त असणार आहे टर्शरी अमोनियम आयन टर्शरी अमोनियम आयन म्हणजे कोण असणार आहे R3NH+ आणि सगळ्यात लीस्ट स्टेबल स्पीशीज कोण असणार आहे अमोनियम आयन म्हणजे NH4+ का NH4+ कारण त्याला देणारच कोण नाहीये त्याला देणारच कोण नाहीये समजतंय which from the following compound is an example of secondary amine सांगा secondary amine कोण आहे मी तुम्हाला एक स्कीम सांगितलेली सेकंडरी अमाइन साठी ज्याला एकच अल्काइल ग्रुप एकच नायट्रोजन आहे सेकंडरी अमाइन 2 नायट्रोजन आहे टर्शरी अमाइन एकही नायट्रोजन नाहीये पण त्या IUPAC नेमिंग असायला पाहिजेत कसले नेमिंग असायला पाहिजेत हे सगळे IUPAC नेमिंग आहेत मिथेनामाइन इथेनामाइन प्रोपेनामाइन इथेन 1,2 डायअमाइन सो त्या केस मध्ये फक्त एक नायट्रोजन असणारा सेकंडरी अमाइन एक नायट्रोजन असणारा सेकंडरी अमाइन समझ में आ रहा है यस और नो ठीक What is the loss in the molar mass when primary amine
इज ऑब्टेन फ्रॉम द हॉफमन्स डिग्रेडेशन ऑफ अमाइड. हे बघा, हॉफमन्स डिग्रेडेशन मध्ये RC डबल बॉन्ड ONH2 असते. ह्याला आपण Br2 बरोबर ट्रीट करतो. कशाबरोबर ट्रीट करतो? Br2 बरोबर आणि 4KOH बरोबर ट्रीट करतो. प्रायमरी अमाइन बनणार तेव्हा R डॅश काय बनणार आहे तर NH2 प्लस किती KBr बनणार आहे तर 2 टाइम्स KB प्लस काय येणार आहे तर K2CO3. म्हणजे हा C डबल बॉन्ड कमी झाला. अमाइन मधला कोण कमी झाला? C डबल बॉन्ड. मग कार्बनचं मास किती असतंय? 12. ऑक्सिजनचं मास किती असतंय? 16. किती मास कमी झालं? किती मास कमी झालं? 28. किती मास कमी झालं? 28. समजून घ्या आणि लिहा. What is the loss in the molar mass when the primary amine is obtained by Hofmann's bromamide degradation reaction? असं तसं फिजिक्स केमिस्ट्रीला पास होतात आणि सीईटीला 99% आणतात, म्हणजे विषय काहीतरी वेगळाच असतो ना. Which of the following compound has lowest pKb value? Lowest pKb value कोणाची असणार आहे? ज्याचे बेसिक कॅरेक्टर सगळ्यात काय असणार आहे? जास्त. कोणाचा बेसिक कॅरेक्टर सगळ्यात जास्त असतो? जो सेकंडरी अमाइन आहे. कोण आहे सेकंडरी अमाइन ह्यामध्ये? कोण आहे सेकंडरी अमाइन ह्यामध्ये? कोण आहे सेकंडरी अमाइन ह्यामध्ये? समजतंय ना? स्कीम समजते ना सेकंडरी अमाइनची? नेक्स्ट, which from the following is correct decreasing order of water solubilities of organic compound? हे बघा, अल्कोहोल मध्ये R डॅश कोणता बॉन्ड असतो? OH. अमाइन्स मध्ये R डॅश काय असतो तर NH2 आणि अल्केन्स मध्ये RH. म्हणजे अल्केन मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबलच नाहीये आणि अल्केन्स इनसोल्युबल इन वॉटर असतात, म्हणजे त्यांची सोल्युबिलिटी सगळ्यात काय असणार आहे तर कमी. राहिलं अल्कोहोल्स आणि अमाइन्स. तुम्ही म्हणणार अमाइन्स मध्ये 1 नायट्रोजन आणि 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे त्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होणार. काय होणार? पण नायट्रोजनच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पेक्षा ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची काय असते तर जास्त. आणि ऑक्सिजन जो हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करेल त्याची स्ट्रेंथ काय असणार आहे तर जास्त ऍज कम्पेअर्ड टू अमाइनचा नायट्रोजन. सो सगळ्यात जास्त सोल्युबल कोण असणार आहे तर अल्कोहोल्स, मग अमाइन्स आणि मग काय असणार आहे तर अल्केन्स. मी तुम्हाला हे फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये सांगितलेलं की नो डाऊट अल्कोहोल मध्ये फक्त ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्डिंग करतं, पण अमाइन्स मध्ये 3 जरी हायड्रोजन बॉन्डिंग झाले पण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स जो असतो तो ऑक्सिजनचा जास्त असतो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कम्पेअर टू नायट्रोजन. त्यामुळे ऑक्सिजन जो बॉन्ड फॉर्म करतो तो स्ट्रॉंगर असतो, त्यामुळे त्याचा हायड्रोजन बॉन्डिंग चांगला आहे, त्यामुळे त्याची सोल्युबिलिटी पण. सो कोण असणार आहे सगळ्यात जास्त? अल्कोहोल, मग अमाइन्स आणि मग काय असणार आहेत तर अल्केन्स. ऍक्च्युली अल्केन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. अल्केन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. ओ सॉरी. नाही. व्हॉट इज विच फ्रॉम द फॉलोइंग करेक्ट डिक्रीजिंग वॉटर सोल्युबिलिटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड? डिक्रीजिंग ऑर्डर विचारले ना, बरोबर की. सगळ्यात जास्त अल्कोहोल, मग अमाइन्स आणि मग अल्केन्स. डिक्रीजिंग ऑर्डरच आहे, अल्केनची सगळ्यात कमी आहे. असं काय तुम्हाला वाटतंय का चुकीचं आहे? नाही, बरोबर आहे. नाही, मला वाटलं 2 मिनिटासाठी वॉटर सोल्युबिलिटी आणि मग ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणून ऑर्गॅनिक सॉल्व्हंट असं माझं काहीतरी डोक्यात आलं. ठीक आहे, राहू दे, मी बरोबर आहे. Which of the following conversion is Hofmann's elimination reaction? Hofmann's elimination reaction. Elimination. Bromamide degradation नाही. Elimination. Hofmann's exhaustive alkylation आहे तो B. प्रायमरी अमाइन अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्ट करून सेकंडरी अमाइन देतं, सेकंडरी अमाइन अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्ट करून टर्शरी अमाइन देतं, टर्शरी अमाइन अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्ट करून क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट देतं. Hofmann's exhaustive alkylation, Hofmann's elimination reaction. अल्कीन फॉर्म होते Hofmann's exhaustive alkylation ला. क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड असते, त्याला आपण AgOH बरोबर ट्रीट करतो. क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साइड मिळतं, ज्याचं डिकम्पोजिशन करून आपल्याला अल्किन आणि काय मिळतं तर टर्शरी अमाइन. काय मिळतं? अल्किन आणि काय मिळतं?
अल्किन आणि काय मिळतं तर टर्शरी अमाइन. अल्किन आणि काय मिळतं तर टर्शरी अमाइन. अल्किन आणि काय मिळतं तर टर्शरी अमाइन. समझ में आ रहा है? यस और नो? आयडेंटिफाय द क्लास ऑफ अमाइन. कोण आहे हा क्लास ऑफ अमाइन? C6H5 3 डिग्री, पण एलिफॅटिक का अरोमॅटिक? अरोमॅटिक. तर आणि सिंपल का मिक्स्ड? सिंपल, कारण तिन्ही सेम आहेत. सो टर्शरी अरोमॅटिक सिंपल अमाइन. टर्शरी अरोमॅटिक सिंपल अमाइन. टर्शरी अरोमॅटिक सिंपल अमाइन. आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी इन द फॉलोइंग रिएक्शन. ऍक्च्युली ही पहिली जी रिएक्शन आहे ना CH3Br KCN ही अल्किल हॅलाइड्स मधली आहे. कशामधली आहे? हा, अल्किल हॅलाइड्स मध्ये काय असतं? CH3- काय आहे तर Br. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट केलं? KCN. तर Br च्या जागी काय येणार आहे तर सायनाइड, आणि सायनाइडच्या जागी काय येणार आहे तर Br. म्हणजे इथं काय येणार आहे तर CH3CN. आणि मग त्याचं काय मेंडीज रिएक्शन आहे ती. CH3C ट्रिपल बॉन्ड काय आहे N. ह्याला किती नॅसंट हायड्रोजन घेतो आपण? 4 नॅसंट हायड्रोजन घेतो. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? सोडियम प्लस काय आहे तर इथेनॉल. सो इथं काय येणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड NH2. इथेनॉल. समजलं? येस ऑर नो? येस ऑर नो? सांगा. आयडेंटिफाय द रिएजंट ए म्हटलंय. हु इज द रिएजंट ए? aniline is converted into benzene diazonium chloride. कोण वापरतो? HCl. NaNO2 plus HCl. नायट्रस ऍसिड वापरतो का? सोडियम नायट्राइट वापरतो का? सोडियम नायट्राइट घेतली आपण रिएक्शन ही. हे बघा C6H5 NH2 plus NaNO2 plus 2 times HCl at 273 to 278 केल्विन. हा ऍक्च्युली नायट्रस ऍसिड असतं, HNO2 असतं, पण HNO2 अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणून आपण त्याला कसं प्रिपेअर करतो तर इन सितू. त्यामुळे आपण फ्रेशली प्रिपेअर घेतो. ठीक आहे. नेक्स्ट. नेक्स्ट. Which of the among the following is the strongest base? स्ट्रॉंगेस्ट बेस बेन्झिनामाइन आहे. बेन्झिनामाइन म्हणजे कोण असणार आहे तर C6H5 काय आहे तर NH2 बेन्झिनामाइन आहे. फिनिल मिथेनामाइन आहे C6H5 CH2 आणि इथं काय आहे तर NH2. N, N डायमिथिल बेन्झिनामाइन आहे आणि N मिथिल बेन्झिनामाइन आहे. स्ट्रॉंगेस्ट बेस. Who is secondary amine? D. N-methyl benzene amine. Next. Which of the following is primary amine? आता हा फिनिल मिथेनामाइन इथंच आहे. N-मिथिल मिथेनामाइन म्हणजे सेकंडरी आहे. N-फिथिल बेन्झिनामाइन म्हणजे पण सेकंडरी आहे. आणि N-मिथिल बेन्झिनामाइन पण सेकंडरी आहे. सो हु इज प्रायमरी? फिनिल मिथेन अमाइन. स्ट्रक्चर लिहून घ्या फिनिल मिथेन अमाइनचं. फिनिल मिथेन अमाइनचं स्ट्रक्चर लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33. फिनिल मिथेन अमाइन प्रायमरी अमाइन असतो. कार्बन सेकंडरी आहे पण अमाइन प्रायमरी. कार्बन सेकंडरी पण अमाइन प्रायमरी. नेक्स्ट.
सांगा. रिडक्शन रिएक्शन आहे ही. पेंट-3- नायट्राइल 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन 5 कार्बन हा C ट्रिपल बॉन्ड N हा फर्स्ट सेकंड आणि हा काय आहे तर हा फर्स्ट कार्बन हा सेकंड कार्बन थर्ड कार्बन मध्ये काय आहे तर डबल बॉन्ड सॉरी ट्रिपल बॉन्ड नाही डबल बॉन्ड आहे. डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइडला इथं काय येणार आहे तर आपण 4 नॅसेंट हायड्रोजन यूज करणार. किती नॅसेंट हायड्रोजन यूज करणार 4. जर तुम्ही डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड घेतलाय ना तर ही काय बॉन्ड सॅच्युरेट होत. जर तुम्ही कॅटॅलायटिक हायड्रोजनेशन घेतला असता H2 इन रॅनी निकेल घेतला असता ना तर ही पण काय झाली असती सॅच्युरेट झाली असती. म्हणजे इथं मी वापरताना किती H2 वापरले असते 3H2 का तर 2 H2 इथला एक बॉन्ड ब्रेक करायला आणि 1 H2 इथं जर रॅनी निकेल वापरला तर पण इथं रिड्युसिंग एजंट वापरलाय त्यामुळे हा आहे कसा राहणार आहे C डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड C 1 2 3 4 1 2 3 4 परत इथं CH2 आणि काय येणार आहे तर NH2 हे असं आहे रे हे CH3 आहे हा CH आहे हा CH आहे हा CH2 आहे. माझं नाव काय येणार आहे हा फर्स्ट कार्बन हा सेकंड हा थर्ड हा फोर्थ आणि हा फिफ्थ. सो पेंट-3-EN-1- काय येणार आहे तर अमाइन. पेंट-3-EN-1- काय येणार आहे तर अमाइन. समजते. Which of the following compound is not obtained at any stage by Gabriel phthalimide synthesis? Gabriel phthalimide synthesis ला सगळ्यात पहिला तर पोटॅशियम सॉल्ट ऑफ फथॅलिमाइड पहिल्या स्टेपला मिळते. दुसऱ्या स्टेपला एन अल्किल फथॅलिमाइड मिळते आणि फथॅलिक ऍसिड कुठं मिळत नाही सोडियम फथॅलेट मिळते. काय मिळते तुम्हाला असं जरी हा जो आहे फथॅलिक हा जो C6H5 C डबल बॉन्ड आहे हा C डबल बॉन्ड आहे इथं काय मिळतंय ONA आणि इथं पण काय मिळतंय तर ONA. सो हा फथॅलिक ऍसिड. आलं लक्षात. थांबूया इथं सॅटर्डे 5 ते 7.